हरे कृष्णा. स्वागत आहे आपणा सर्वांचे आपल्या श्री हरी कृपा या युट्यूब चॅनलवर. प्रिय सज्जनांनो, आज आपण एक खूप सुंदर आणि खूप महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे कर्म. एक मोटिवेशनल स्पीकर आपल्या लेक्चर मध्ये म्हणतायत की अहो, आपण कर्म केली पाहिजे, आपण सतत व्यस्त राहिलो पाहिजे, आपण सतत काहीतरी केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, रिकामा नाही राहिलं पाहिजे. प्रिय सज्जनांनो, जर करता कोणी आपल्याला असं म्हटलं की अहो तुम्ही जेवण केलं पाहिजे, बरं का, जेवण केलं पाहिजे, तुम्ही ना उपाशापोटी नाही राहिलं पाहिजे, काहीतरी खाल्लं पाहिजे, काहीतरी सतत खाल्लं पाहिजे, उपाशी नाही राहिलं पाहिजे. जर करता कोणी असा सल्ला दिला आपल्याला तर आपल्याला काय वाटेल? अहो, हे काय सांगायची गोष्ट आहे का? खाल्ल्याशिवाय आपण आपल्या शरीराचा उदरनिर्वाह करू शकणार नाहीये. आपण खाड्या वाचून कसं काय बरे आपण राहू शकतो? पण हे काय सांगायची गरज आहे का? मग सांगायची गरज काय? सांगायची गरज ही आहे की आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे, ह्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला मार्गदर्शन हवं आहे. ह्या गोष्टी कोणीतरी आपल्याला सांगितलं पाहिजे. त्याचप्रमाणे कर्म करा हे सांगण्याची गरज नाहीये, कारण भगवान श्रीकृष्ण सांगतायत नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो हय कर्मण शरीर यात्रा पीचतेन प्रसिद्ध हय कर्मण. की हे अर्जुना, कर्म केल्या वाचून कोणीही राहू शकत नाही. अरे एवढंच नव्हे, शरीर यात्रा पीचतेन प्रसिद्ध आहे कर्मण. आपल्या शरीराचा उदरनिर्वाह सुद्धा आपण करू शकत नाहीये, म्हणून कर्म करा ही सांगण्याची आवश्यकता नाहीये. भगवान श्रीकृष्ण इथे थांबतात का बरे? नाही. भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात यज्ञार्थात कर्म नो अन्यत्र लोकोयम कर्म बंधना तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. नुसते कर्म करा हे नाही सांगितलं भगवंताने. काही काही लोक म्हणतात कर्म ही पूजा आहे. अरे कर्म ही पूजा जर करता, कर्म करणाराच जर करता पूजनीय असेल तर गाढव आपल्यापेक्षा चांगल्या प्रकारे कर्म करतं म्हणून ते पूजनीय आहे का? नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात नुसते कर्म करून आपल्याला गाढव नाही बनायचंय, नुसती मेहनत करून आपल्याला पशु नाही बनायचं आहे. तर भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, जर तू भगवंता प्रित्यर्थ संतुष्टी प्रित्यर्थ जर आपण आपले कर्म भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ जर करता केले तर हे कर्म आपल्याला या दुःखमय जगतातून मुक्त करणारे आहे. म्हणून हे कोणते? या मला प्रसन्न करण्यासाठी म्हणून तू कर्म कर. आणि भगवंताने केले, अर्जुनाने केले, पांडवांनी भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर्म केले, म्हणून तर ते या बंधनातून मुक्त झाले आणि भगवत धामामध्ये वापस गेले. आणि या व्यतिरिक्त कौरवांनी काय केलं? स्वतःच्या संतुष्टी प्रित्यर्थ कर्म करण्याचा प्रयत्न केला आणि कर्म केले. एकीकडे कौरवही युद्धच करत होते आणि दुसरीकडे पांडवही युद्धच करत होते. सारखीच जे आहे ते कार्य दोघांचे होते, परंतु अवस्था कशी होती तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल. पूर्वी जे आहे ते टेप रेकॉर्ड असायचे आणि त्याच्यामध्ये कॅसेट असायचे. आतमधला जो रोल आहे तो एका साईडने फिरायचा, परंतु त्याच्यामध्ये परिवर्तन काय घडून यायचं? परिवर्तन हे घडून यायचं की एक रोल जो आहे तो काय फ्री होत असतो आणि दुसरा जो आहे तो गुंतत जातोय. त्याचप्रमाणे जर आपण भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ जर करता आपण कर्म केले तर आपण या भौतिक बंधनातून मुक्त होऊन जाऊ. आणि जर करता आपण आपल्या संतुष्टी प्रित्यर्थ जर करता आपण कर्म केले तर आपण परत जे आहे ते या जगतामध्ये गुरफटून जाऊ. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण आपल्या जीवनामध्ये जे काही कर्म करीत आहोत, मग कोणी ब्रह्मचारी असेल, कोणी गृहस्थ असेल, कोणी संन्यासी असेल, कोणी वानप्रस्थ असेल, कुठल्याही आश्रमामध्ये स्थित असेल, ज्या ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि त्या त्या स्थितीमध्ये राहून आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर्म करायचे आणि या दुःखमय जगतातून मुक्त व्हायचंय. हरे कृष्णा.